अचलपूर विधानसभा मतदारसंघातून बच्चू कडू यांचा दारुण पराभव झालेला आहे आणि फक्त पराभवच नाही झाला तर ते तिसऱ्या क्रमांकावरती आलेले आहेत. पहिल्या क्रमांकावरती भाजपाचे प्रवीण तायडे आहेत, त्याचबरोबर दुसऱ्या क्रमांकावरती काँग्रेसचे अनिरुद्ध देशमुख आहेत आणि त्यानंतर तिसऱ्या नंबरला बच्चू कडू आहेत. बच्चू कडूंनी निकालाच्या आदल्या दिवशी असं स्टेटमेंट दिलं होतं की आमचा पक्ष 10 ते 12 सीटांवरती बाजी मारणारे आणि आमचाच राज्याचा मुख्यमंत्री असणारे, मोठ्या पक्षांना आम्हाला सोबत घेऊन चालावं लागणार आहे आणि आम्हीच राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकतो. अशा प्रकारचं वातावरण तयार करण्याच्या प्रयत्नात बच्चू कडूंना स्वतःच सीट गमावं लागतंय आणि हा निकाल दाखवून देतोय की बच्चू कडूंना सर्वसामान्य जनतेमधून पाठिंबा नाहीये आणि फक्त प्रसार माध्यमे आणि त्यांच्यावर चालणाऱ्या बातम्यांच्या जीवावरती बच्चू कडून फक्त निवडून येत आहे का असा आरोप त्यांच्या विरोधक मांडायला लागलेले आहेत. 2023 विधानसभा इलेक्शनमध्ये भाजपाने अशा प्रकारची लाट निर्माण केलेली आहे, त्या लाटेमध्ये बच्चू कडून सुद्धा वाहून गेलेले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात जर भाजपाला आणि त्यांच्या शिंदे गटाला जर मॅन्डेट भेटत असतील तर छोट्या छोट्या पक्षांचं महत्व नाहीसं होऊन जाते आणि बच्चू कडूंची सर्वसामान्य स्ट्रॅटेजी अशी होती की ना महाविकास आघाडी ना महायुती ह्या दोघांनाही बहुमत मिळणार नाही, त्या दोघांसोबत निगोशिएट करून आपण स्वतःच सत्तेमध्ये जाऊन बसणार. परंतु भाजपाला इतक्या मोठ्या प्रमाणात सीट भेटल्या कारणामुळे बच्चू कडूंची स्ट्रॅटेजी पण भाजपाच्या निकालासोबत वाहून गेली, त्याचबरोबर त्यांचं सीटही त्यांना गमवावं लागलेलं आहे. लोकशाहीमध्ये जनता जनार्दन हेच खऱ्या अर्थाने महाशक्ती आहे आणि त्या शक्तीपुढे मोठी मोठी नावेही नाहीसे होतात, हे खऱ्या अर्थाने आपल्याला या ठिकाणी दिसतं.